नसुनी अनोळखी मानायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटीपणे तुझ्या सवे तुझ्या बिना नकोसा तरीही हवा का रे दुरावा थोडा विसावा का रे दुरावा का रे दुरावा का रे दुरावा. हॅलो हॅलो आदिती, एक नवीन एन्क्वायरी आली आहे, त्याचे डिटेल्स पाठवते तुझ्याकडे, बघून घे काय करायचं ते. ओके. नैना, काय झालं? अपसेट आहेस का? तुला काय करायचंय? अदिती ट्रान्सफर कर ना जरा. हां. हॅलो, काय ग, काय झालं? नाही ना, तू एवढ्या तेवढ्या गोष्टीने अपसेट काय होतेस? तू आधी इकडे आणि सांग काय झालं ते. इकडे ये. आले. नाही ना, काय झालं? अरे अगं नैना, काय झालं? काय 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 ना, झालं? जीव घेणार याचा हे ना, वेळ लावायचा बाकी ठेवले फक्त मला. नवऱ्या छपरी म्हातारा खूप खूप छळलंय मला. माकडाच्या ऐवजी ना तुझा गळा पाहिजे तर दाबून मी. अगं अगं अगं, सोड त्याला. भविष्यात आपल्याला राग काढायला याचीच गरज लागणार आहे. तिलोत्तमा, जगात माकडांची काही कमी नाहीये. एक गेलं तर दुसरं येईल. घे. ना मला म्हातारा वेड लावणार आहे मला. स्वतःचं वेड आहे ते अख्ख्या ऑफिसला वेड करून सोडणार आहे. काय झालंय ते सांगशील? त्यांनी मला अशी इन्स्ट्रक्शन दिली होती की ऑफिसमध्ये कोणीही आलं किंवा कुणाचा फोन जरी आला तरी सगळ्यात आधी त्यांना सांगायचं आणि मग पुढे काय ते करायचं. मग म्हणून त्यांना सांगायला गेले तर माझा इन्सल्ट करून निघून गेले. आणि त्यात तो तांगडे त्यांच्या बरोबर होता. अगं फक्त नवरेच नाही, सगळे पुरुष माकडच असतात. पाहिजे तेव्हा कोलांट्या उड्या मारणारे. तिलोत्तमा, सगळे पुरुष माकड नसतात. बरं, एनिवे, नाही ना, ते माकड ठेव आता. मी काय म्हणते, ऑफिस मध्ये प्रेशर द्यायला कुणीही नसताना असा रागारागात आणि चिडचिडीत कशाला वेळ घालवायचा? एन्जॉय करूया ना मस्त आपण. मी तेच तर म्हणतेय, आपण सगळेजण मिळून एन्जॉय करूया ना. सगळेजण मिळून मारूया ह्याला आणि तर जीव घेऊया. गुड आयडिया. आज सकाळी 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 तोंड दाखवलं मला. नॉनसेन्स. सगळ्यांना टॉर्चर करायचं काम करतो युजलेस माणूस. माझा दिवस वाईट गेला माहिती. हो ना. काय नाही ना, मार. चालू द्या, चालू द्या. आज सर नाही येत, चालू द्या. स्वतःला मार असं सांगून गेले. मार मार मार, आता तर मार. भाई साहब, वो देव टूर्स एंड ट्रेवल्स किधर है मालूम है? नहीं मालूम नहीं. साहेब, मी सांगतो ना तुम्हाला, देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स ना. हाँ. मी तिथेच काम करतो. मी सांगतो ना तुम्हाला. तू काय सांगणार मला? आणि कोण तू? मी कुठल्या कामासाठी आलो हे तरी माहितीये का तुला? बस का साहेब, आपल्याला सगळं माहिती असतं. साहेबांनी मला सांगितलं तुमच्याविषयी, म्हणून तर इथे थांबलोय. म्हणजे मला बाहेरच्या बाहेर काटवायचा विचार दिसतोय. काय बोलतोय साहेब? नाही, ऑफिसमध्ये फार गर्दी आहे ना, आणि तुम्ही जर वर गेलात ना तर तुमच्याकडे थोडं दुर्लक्ष होईल. म्हणून स्पेशली मी आलोय खाली.
सरांसाठी काय, इथे काय, मी घरी येऊनही तुम्हाला माहिती दिली असती. माहिती? कसली माहिती? त्यांची. ते इथेच काम करतात. माहिती आहे मला. माहिती आहे? वा, पण तुम्ही इकडे का आलात? हे काम तुमचं मी घर बसलं पण केलं असतं. इतके दिवस घरीच बसून होतो म्हणून वांदे झालेत, म्हणून लगेच इथे आलो. आज देतो उद्या देतो असं लय तंगावलं त्यांनी. नाही नाही, आज मी माझ्या नोकरीचा फायनल करूनच जाणार. साहेब ऐका ना, संशय शंका सगळं वाट लावतो. मी सांगतो ना तुम्हाला, हो ते इथेच काम करतात. माहिती आहे मला आणि म्हणूनच भेटायला आलोय मी. नाही, आज मी भेटून जाणार. नाही, ते ऑफिस मध्ये नाही आहेत. आता 15 मिनिटापूर्वी फोन केला त्यांनी मला ऑफिस मधूनच. हो हा, नाही असेल, पण आता 5 मिनिटापूर्वीच गेले ते. त्यांना अर्जंट मीटिंग होती ना म्हणून. तुला त्यांच्या छोट्या साहेबांनी खाली पाठवलं का मग? तर छोटा काय आणि मोठा काय, माझ्यासाठी सगळे साहेब एकच ना. येतंय, लक्षात येतंय माझ्या. म्हणजे मला कटवायचाच प्लॅन होता. बरं ते जाऊ दे. चहा पाण्याचं काय बोलले तुझ्याकडे? बोलले ना, बोलले ते की तुम्ही खूप चहा पिता म्हणून. इथे खूप सुंदर रेस्टॉरंट आहे, उत्तम चहा मिळतो तिथे. चला. ए गबे, येडा समजला का तुम्हाला? हा, अरे मला कटवण्यासाठी तुला इथे ठेवलाय हे मला कळलं नाही असं वाटलं तुला? चहा देतोय, चल पैसे काढ. पैसे? कसले पैसे? पैसे काढ. मला काय बोललं नाही. नाही सांगितलं? मग ऑफिस मध्ये जा. नाही, थांबा थांबा, देतो. याला म्हणतात चाय पाणी. याला 100 200. 200? थांबा. 10 20 30 थांबा. आणि 5 रुपये. 235 बस. 235? अरे माझ्या येण्या जाण्याच्या भाड्याचे अर्धे पण नाहीत. चल दे, अजून दे. साहेब संपले आता, हे बघा. तू पण बेकारी. हा, ठीक आहे, त्यांना निरोप दे. मी येऊन गेलो म्हणून सांग. मी फोन करतोच त्यांना, पण माझा निरोप दे येऊन गेलेल्याचा. आणि तुमचे 235 रुपये मिळाले हा पण निरोप दे. हा, मला कटवतात काय? 235 रुपये देऊ? लक्षात ठेवीन म्हणा. बोल सुहास. हा जय, काम झालं रे. थँक्यू सो मच सुहास. तू नसतास तर आज काय केलं असतं मी? थँक्स कसलं जय, पण काहीतरी गडबड आहे यार. आता काय गडबड आहे? काय घोळ केलास आता? अरे घोळ नाही, पण ते त्यांना काहीतरी नोकरी वगैरे हवी असं काहीतरी म्हणत होते. तू सांगितलं नाहीस मला? काय? अरे हो, त्यांनी माझ्याकडे पैसे पण मागितले. नोकरीची व्यवस्था होईपर्यंत त्यांना खर्चाला लागतील असे म्हणून माझ्याकडचे सगळे पैसे नेले त्यांनी. नाही सुहास, काहीतरी गडबड आहे. पण आपण हे सगळं फोनवर नको बोलायला. मी तुला लंचमध्ये भेटतो, भेटून बोलूयात. हा, मी फोन करतो तुला. बरं ठीक आहे, चल बाय. चल बाय. हे घाबरलो ना मी. आपल्याला तेव्हाच भीती वाटते जेव्हा आपण चुकीचे वागतो. अरे तू प्लीज आता पुन्हा सुरू करू नको. आणि काका गेलेत आता. सुहासने सगळं मॅनेज केलंय, सुटलोय आपण. कशाला टेन्शन घेतेस? सुटलोय ना, पण तात्पुरते. आपण आपल्याच जाळ्यात अडकत चाललोय. ऑफिसमध्ये म्हण किंवा घरात म्हण, आता आपल्याला सतत एका टेन्शन खालीच जगावं लागणार आहे. रात्रीची झोप सुद्धा आता आपल्याला शांतपणे लागणार नाहीये. मग कसले सुटलो आपण? अदिती, काकूंना फोन कर, त्यांना म्हणावं टेन्शन घेऊ नका. करते. अदिती, सुहासचा फोन आला होता. तुला माहितीये काकांनी त्याच्याकडे नोकरी आणि पैसे मागितले. काय? हो ना, मलाही धक्का बसला ऐकून. पण आम्ही फोनवर नीट काही बोललो नाही आहोत. प्रत्यक्ष भेटून बोलू. लंचला भेटेल तो.
फक्त तू हे सगळं काकूंना फोन करशील तेव्हा त्यांना सांगू नकोस. आधी मला समजून घेऊ देत नक्की काय झालं. हो. पण तू काकूंना नक्की फोन कर. चला आता बघूया काय होतं. कॉफी झाली आत्ताच. घे ना थोडी माझ्या बरोबर. थोडी थांब मी देते. अदिती कॉफी. कॉफी. नाही नाही झाली. ओ झाले. थँक्यू. जय तुला थोडीच हवी आहे ना? हा. ओके. थँक्यू. म्हटलं ऑफिस मधली कॉफी काही बदलली आहे का? स्पेशल झाली आहे का? आपणही पिऊन बघूया जरा म्हणून आले. तिथे बसून घेऊया. चल ना. शांतपणे बसून बोलताही येत नाही एरवी ऑफिसमध्ये. तुझा दुपारचा काय प्लॅन आहे लंचचा? सॉरी, आता सांग दुपारचा काय प्लॅन आहे लंचचा? हां बोला दीदी. काकू काका येऊन गेले हा इथे. पण काही गोंधळ नाही ना घातला? नाही नाही नाही, खरंच तसं काही नाही. काकू आपण घरी आल्यावर बोलू. हा पण आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. काळजी करू नका म्हणताना तूच काळजीत आहेस असं दिसतंय. मीच तुला सांगते, काही काळजी करू नको. एक सांगू? बोल ना. जेव्हा तुम्ही म्हणता ना काळजी करू नको, तेव्हा खूप आधार वाटतो, बरं वाटतं. अगं आपण कुणाची काळजी घेतोय ही भावनाच इतकी छान असते. पण इथे आहेच कोण ना की ज्याची काळजी करावी. काकू असं का बोलताय तुम्ही? आम्ही आहोत ना. आणि आता तुम्ही खरंच काळजी करू नका. काका इथे येऊन गेले, पण इथे ऑफिसमध्ये काहीही गोंधळ झालेला नाहीये. सगळं सुरळीत आहे. बरं झालं त्यांनी तिकडे शंका विचारून गोंधळ घातला नाही, हे छानच झालं. देवाचे अगदी आभारच मानले पाहिजेत. बरं ठेवू फोन? हो काकू, ठेवा फोनात. देवाचे आभार कशासाठी मानताय? काही नाही, आदितीचा फोन होता. काका घरी पोचले का असं विचारत होती. तिचं ऑफिसमध्ये खूप कौतुक झालं असं म्हणत होती ना, म्हणून देवाचे आभार मानले. हो काय? मला वाटलं मी तिथे जाऊन काही गोंधळ घातला नाही म्हणून देवाचे आभार मानताय. तुमच्याशी ना सरळ बोलायलाच नको. काय मनात आहे ते सांगितलं. मी मनात विचार साठवून ठेवत नाही. विचार साठले ना की ते शिळे होतात. बर, मला एक सांगा की ज्यासाठी तुम्ही गेला होतात तिकडे ते झालं ना? हो समाधान झालं? हो. हो असं एका शब्दात काय उत्तर देताय? समाधानाला एक शब्द पुरतो, शंकेला शब्द बरेच लागतात. चला, म्हणजे तुमच्या मनातल्या शंका दूर झाल्या ना, हे चांगलं झालं. पण अजून एक शंका आहे. नाही काय आहे, त्यांच्या हापिसातला तो तांगडे आहे ना, तो या दोघांचं वाजवीपेक्षा जास्त कौतुक करत होता. काय त्याचा एकदा विचार करायला हवा. हो, हे झाडू घ्या.
मनातल्या शंका दूर करणारा झाडू मिळाला असताना तर फार बरं झालं असतं. काय साहेब एकदम टेन्शन फ्री ना? येस. अरे काय सुनामीच्या तडाख्यातून वाचलोय ना. काय म्हणालात? वाचलोय ना? हो. कधीतरी मी वाचवलंय असं म्हणा की. येस येस. चांगले. अरे तूच मोठा आहेस, तूच सुपरमॅन आहेस. झालं समाधान? महागाई किती झाली ना? हो पा. आलं आलं लक्षात आलं तांगडे. काळजी करू नकोस, खुश होऊन जाशील. अरे फोन व्हायब्रेट होतोय. थांब जरा, कोणाचा आहे बघू दे मला. हॅलो. हा काय झालं ना समाधान? मिळाले ना पैसे? कसले पैसे? हा अहो 5,000 रुपये मागितले होते, 235 रुपये तुम्ही हाकलवलं त्याला. 235? 235. हे बरोबर नाही केलं का तुम्ही? अहो तो माझ्याकडे आला आणि रडत म्हणाला, भाऊजी बदलले, ताई भाऊजी बदलले. हे बरोबर नाही केलं का तुम्ही? मला सांगा, गावाला येण्या जाण्याचा खर्च माहिती नाही होय तुम्हाला? हे बघ, तू आता जमा खर्च मांडू नकोस. नाही सांगणार मी आता तुम्हाला. आता तिकडे येऊनच दाखवते तुम्हाला काय तो जमा खर्च. बघाच तुम्ही आता काय ते. हे बघ तू असं अजिबात काही करू नकोस आणि ओरडू नकोस. अगं मला हार्ट अटॅक येईल ग. हे बघ, मी 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 बघतो काय झालं ते. तू जरा थांब. हा. बघतेच आता तुम्हाला. काय झालं? काय झालं? हं? 4,765 कुठं आहेत? 4,765 कुठले? 235 देऊन उरलेले. 235. हे बघ, मी तुला द्यायला 5,000 रुपये दिले होते, त्यातले तू 235 त्याला दिलेस. उरलेले 4,765 कुठं आहेत? अहो काय बोलताय? अहो मी ह्या हाताने पैसे ठेवलेत खिशात. तुमची शपथ. अहो विश्वास ठेवा माझ्यावर. म्हणजे ती खोटं बोलतीये? नाही मी खोटं बोलतोय? नाही तुम्ही मी हा मी नाही खोटं बोलत. हा. तांगडे, माझ्याशी जर बेईमानी करशील ना तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही, लक्षात ठेव. कसली वाट बघताय? विचार करतोय. मग विचारांबरोबर चहा चांगला लागतो. घ्या तो आता. तो तांगडे खूप बोलत होता, म्हणत होता जय खूप चांगला मुलगा आहे, देव माणूस आहे, भरपूर काम करतो, वगैरे वगैरे. मग आता कौतुकात कसली आली शंका? अहो हे काय? 5,000 रुपये आहेत. तांगडेनं मला दिले, जयनं त्यानं मला द्यायला सांगितले. मगापासून मी विचार करतोय आणि माझ्या शंकेचं रूपांतर रागात होत आहे आता. अहो सांग, कशासाठी दिलेत पैसे? त्यांना काय वाटलं मी त्यांच्या ऑफिसवर पैसे मागायला गेलो होतो? अहो असं कसं वाटेल त्यांना? मग कशासाठी दिलेत हे? काय काय कमी काय आपल्याला पैशांची, सांग. हे बघ, पडून आहेत पैसे. आपला श्रेय दर महिन्याला लाखो रुपये पाठवतो. काय करायचे आपल्याला त्यांचे पैसे? त्याला काय वाटलं मी पैशासाठी त्यांना भाडेकरू म्हणून ठेवलं इथं? अहो काहीतरी गैरसमज झाला असेल. हो, गैरसमजच झालाय, पण त्यांचा, माझा नव्हे. पैसे देणारा का देत नाही आणि पैसे देणारा का देतो हे मला बरोबर कळतं. काय ना, या आजकालच्या पिढीचाच प्रॉब्लेम आहे सगळा. त्यांना वाटतं पैसे दिले की आपली जबाबदारी संपली, जगातलं सगळं काही विकत घेता येतं. पण प्रेम, नाती, माणसं ह्यांच्यावर किमतीचे टॅग नसतात, एवढं कळत नाही त्यांना. अहो शांत व्हा जरा. तुम्ही बोललात का त्यांच्याशी? मी बोलणार आहे.
मला राहून राहून आणखीन एका गोष्टीचं वाईट वाटतं की माझ्याशी बोलायला किंवा हे नको असलेले पैसे मला द्यायला त्यांना माणूस पाठवावा लागला. नाही बघतोच मी आता. येऊ दे त्यांना, पैसे फेकतो त्यांच्या तोंडावर. अहो उगीच आधीच आरडाओरडा नको. हवं तर मी बोलते त्यांच्याशी, मग तुम्ही बोला. नाही, मी आणि मीच बोलणार आहे. हे पैसे त्यांना परत घ्यावेच लागतील, नाही तर अग्रीमेंट कॅन्सल. हा, येऊ दे त्यांना, बघतो मी त्यांना. अहो पण चहा तर घ्या ना. नकोय मला. अहो